महाराष्ट्राच्या रणसंग्रामामध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र विधानसभेच्या पटलावर AMAIMIM या नव्या राजकीय पक्षाच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत। सर्वांना जोर का झटका यामुळे बसलाय। ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमिन म्हणजेच AIMIM या पक्षाचे दोन पतंग इतरांची कन्नी काटत थेट महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले। औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील आणि मुंबईच्या भायखळ्यातून ॲडव्होकेट वारिस पठाण असे दोन आमदार निवडून आले। खासदार असाउद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचा भरघोस पाठिंबा मिळाला। नांदेड महापालिकेतून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करणारा MIM आता थेट विधानसभेत जाऊन धडकल्यानं अनेकांना धडकी भरली। विशेषतः मुस्लिम वोट बँकेचं राजकारण करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टी हे पक्ष MIMच्या यशानं आता हादरून गेलेत। राष्ट्रगीत न गाण्याची भूमिका घेणाऱ्या या पक्षाचे दोन आमदार महाराष्ट्रात विजयी होतात, हे कशाचं निदर्शक आहे? कडव्या हिंदू राष्ट्रवादाची ही रिॲक्शन आहे का? सगळेच वोट बँकेचं राजकारण करतात, मग मुसलमानांनी असं का बरं करू नये? MIMचं यश हा मुस्लिमांचा काँग्रेस राष्ट्रवादीवरचा उडालेला विश्वास आहे की सेना भाजपनं मुद्दामून घातलेलं खतपाणी? धर्मनिरपेक्षता विरुद्ध हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा तिहींच्या उंबाठ्यावर महाराष्ट्राचं राजकारण आता आलंय का? आणि राज्यघटनेच्या चौकटीत राहून MIMनं हे यश मिळवलं असेल तर त्यावर आक्षेप तरी कशासाठी? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या महाराष्ट्राच्या रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात। महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपलं स्वागत। आज या रणसंग्राममध्ये आपण ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमिन या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या जी वाढ झाली आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी विशेष आमंत्रित केले या विषयाचे एक विशेष अभ्यासक आणि DNA वृत्तपत्राचे पत्रकार धवल कुलकर्णी यांना। धवलजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आपल्याबरोबर आहेत अब्दुल रहमान अंजारिया, आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून आहेत अब्दुल रहमान अंजारिया जी हे जामा मशिदीचे प्रवक्ते आहेत, जामा मशीद दिल्लीचे प्रवक्ते आहेत। अंजारियाजी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत। आणि आपल्याबरोबर आहेत इम्तियाज जलील हे MIMचे आमदार औरंगाबादेमधून आपल्या बरोबर या कार्यक्रमात सामील होतात। या व्यतिरिक्त काही क्षणात आपल्याबरोबर हुसेन दलवाई आणि भाजपाचे मधु चव्हाण हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतील। सर्वात पहिला प्रश्न या विषयाचे अभ्यासक असलेल्या धवल कुलकर्णी तुम्हाला। धवल कुलकर्णी, माझ्याकडे जे आकडे आहेत ते जर बरोबर असतील किंवा जे आत्ता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आहेत त्याच्यावरून MIMनं यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत 2 जागा मिळवल्या। दुसऱ्या क्रमांकावर ते 3 ठिकाणी होते आणि त्यांना मिळालेली मतं ही धडकी भरवणारी होती असं इतरांचं मत आहे। तिसऱ्या क्रमांकावर ते 8 ठिकाणी होते, चौथ्या क्रमांकावर 2 ठिकाणी, 5व्या क्रमांकावर 7 ठिकाणी, तर 6व्या क्रमांकावर 2 ठिकाणी, अशा जवळपास 24 जागांचा हा लेखाजोखा आपल्याकडे आहे। असं कोणतं राजकीय तत्वज्ञान आहे की ज्यामुळे MIMला महाराष्ट्रात मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळतोय? समजा आपण असं म्हटलं की मुस्लिम समाज हा तथाकथित सेक्युलर पक्षांपासून दूर जातोय असं म्हटलं तर मला वाटतं कदाचित वावगं ठरणार नाही। आज मुस्लिम समाजामध्ये एका मोठ्या वर्गामध्ये अशी एक भावना आहे की आतापर्यंत आपण केवळ एक वोट बँक म्हणून वापरले गेलो आहोत। शैक्षणिकदृष्ट्या आपण मागास आहोत, आर्थिकदृष्ट्या आपण मागास आहोत, राजकीयदृष्ट्या जर आपण प्रतिनिधित्व बघायचं झालं मुस्लिम समाजाचं तर 2004 नंतर एकही मुस्लिम खासदार लोकसभेवर निवडून गेलेला नाही। दुसरी गोष्ट अशी की मुस्लिम आमदारांची संख्या जी आहे विधानसभामध्ये ती दर 5 वर्षांनी 1ने कमी होते। पण आजच्या घडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत फक्त 9 मुस्लिम आमदार निवडून गेलेले, 10 होते। तर ह्या सगळ्याची चीड कुठेतरी मुस्लिम समाजामध्ये आपल्याला दिसते। आणि मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ही चीड मी समजू शकतो की आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, आम्ही मेनस्ट्रीममध्ये नाही, परंतु चीड खरी कशाची असली पाहिजे? माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार जवळपास 45% मुस्लिम कुटुंब जी आहेत त्यांचं पर कॅपिटा इन्कम हे महिना 500 रुपयापेक्षा कमी आहे।
बरोबर. महाराष्ट्रातल्या मुस्लिमांचा साक्षरता दर हा इतर राज्यातल्या मुसलमानांपेक्षा जास्त असला तरी तो 78% आहे. आणि शहरामध्ये साधारणतः झोपडपट्ट्यांमध्ये जी लोक राहतात त्यांच्यामध्ये बहुसंख्येनं मुस्लिम आहेत, ही देखील आता वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. दारिद्र्य रेषेखालच्या मुसलमानांचं एकूण प्रमाण मुस्लिम लोकसंख्येच्या जवळपास 60% इतकं प्रचंड मोठं आहे. इतकं मोठं प्रमाण इतर कुठल्याही जाती धर्माचं नाही एवढं आहे. आणि एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर साधारणतः 10.5% आपल्याकडे मुस्लिम आत्ता संख्या आहे. याच्याबद्दल चीड आली पाहिजे का आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे किंवा प्रतिनिधित्व कमी होतं याच्याबद्दल चीड आली पाहिजे? कसं आहे की समाजामध्ये आपण जर लोकांशी बोललो तर असं दिसतं की कुठेतरी हे आज ह्या प्रस्थापित तथाकथित सेक्युलर पक्षांना या सगळ्यासाठी जबाबदार धरतात. म्हणजे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की जो मेहमूदुर रहमान कमिटीचा रिपोर्ट आहे, म्हणजे राज्य शासनाने नेमलेली जी कमिटी होती त्या रिपोर्टप्रमाणे मुस्लिम समाज ग्रॅज्युएट झालेल्या मुस्लिम मुलांची संख्या ही फक्त 2.2% आहे. म्हणजे 100तून जेमतेम 2 मुलं ग्रॅज्युएट होतात आणि स्त्रियांसाठी हे प्रमाण हे जेमतेम 1.5%, 1.49%. तर ह्या गोष्टींबाबत आज खास करून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात विचार करतो आणि कुठंतरी यांच्यामध्ये चिड येते की बाबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आम्ही डोळे झाकून मतं तर देत आलो, पण ह्याची परिणिती काय झाली, समाजाला काय मिळालं. मग ही चीड जी आहे ती मला वाटतं कुठेतरी मतपेटीतून बाहेर पडली आहे. आपल्याबरोबर अब्दुल रहमान अंजारिया हे जामा मशीद दिल्लीचे प्रवक्ते आहेत. अंजारियाजी, आपण पाहिलं की आता आकडेवारीच्या आधारावर आणि तथ्यांच्या आधारावर धवलनी काय किंवा मी काय मुस्लिम समाजाचं आत्ताचं जे आर्थिक आणि सामाजिक वास्तव आहे ते आपल्या समोर मांडलेलं आहे. सवाल असा आहे की मुस्लिम समाजाला राजकारणात इतरत्र प्रतिनिधित्व मिळत नसल्यामुळं, म्हणजे काँग्रेस असेल, NCP असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळत नसल्यामुळं मुस्लिमांची एकगठ्ठा पसंती आता MIM कडे मिळते किंवा वाढते. ती अगदी खरी गोष्ट आहे, कारण गेल्या 60 वर्षापासून जस्टिस सेचर कमिटीचे रिपोर्टप्रमाणे आजच्या तारखेमध्ये मुसलमान भावांची परिस्थिती दलित भावांपेक्षा खाली गेलेली आहे. हा समाज बघून 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 गेल्या 60 वर्षापासून रिझर्वेशन न्याय मागून मागून थकला आहे. म्हणून त्यांना न्याय मिळाल्यामुळे आणि गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये या जे शासन होता त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे निर्णय लोकांना घ्यायला लागला. बरोबर आहे. आपल्याबरोबर इम्तियाज जलील आहेत. इम्तियाज जलील, सर्वप्रथम औरंगाबादमधून तुम्ही निवडून आल्याबद्दल, विशेषतः तुम्ही पत्रकारितेत होतात त्यामुळे विशेष करून आपल्या या विजयाबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. या अभिनंदनाचा आपण स्वीकार कराल अशी मला खात्री आहे. आपण ज्या ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन या संस्थेतर्फे, या संघटनेतर्फे ही निवडणूक लढवत होतात, त्या संघटनेची अशी कोणती तत्व आपल्यासारख्या शिकल्या सवरलेल्या, MBA झालेल्या आणि एका चांगल्या वृत्तवाहिनीवर काम करत असणाऱ्या युवकाला पडली की जेणेकरून आपण ठरवलं की आपलं पुढचं आयुष्य हे आता ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन या संस्थेच्या चरणी व्हायचं? डॉक्टर, थैंक्स आपके जो विशेष आपने मुझे दिए हैं, लेकिन मैं पहले आपको ये बताना चाहता हूं कि ये भी हमें समझना ज़रूरी है कि MIM यहाँ पर आने की क्यों ज़रूरत महसूस हुई है और पब्लिक का इस तरह से ह्यूज सपोर्ट कुछ ही महीनों के अंदर उन्हें इतना ज़्यादा क्यों मिला है। इसकी मुख्य वजह यह है कि अब लोग समझ गए हैं कि पिछले कई सालों से जो मुस्लिम कम्युनिटी को, दलित्स को, बैकवर्ड क्लासेस को जो रूलिंग, स्पेशली मैं मेंशन करना चाहूँगा कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, जिन्होंने हमेशा इन दो कम्युनिटीज़ का सिर्फ इस्तेमाल किया है कि बैकवर्ड कम्युनिटीज़ को, मुस्लिम्स को हमेशा ये बताया गया है कि साहब आप हमें वोट दीजिएगा, सेक्युलरिज्म के नाम पर नहीं देंगे तो ये डर बताया गया कि शिवसेना आ जाएगी, नहीं देंगे तो ये डर बताया गया कि BJP आ जाएगी। MIM के बारे में एक तरह का एक इमेज इस तरह से मीडिया में प्रोजेक्ट किया जा रहा है कि ये एक इतना कम्युनल ऑर्गेनाइजेशन है। मैं सभी मीडिया वालों को विनती करना चाहूँगा कि MIM के सेक्युलरिज्म के इमेज के ऊपर भी आप थोड़ी नज़र डालिए। जब MIM को कॉरपोरेशन हैदराबाद के अंदर सत्ता मिली तो सबसे पहले 5 सालों के अंदर
3 साल इन्होंने दलित के मेयर्स को बनाए हैं। ये महाराष्ट्र के अंदर आप मुझे कोई भी ऐसी पार्टी बता दीजिएगा जिन्होंने 3 दलित को मेयर बनाए हैदराबाद का। 2 साल 2 डेप्यूटी मेयर्स जो थे वो दलित के मेयर्स डेप्यूटी मेयर्स थे। तो सेक्युलरिज्म का इस तरह का एक डेफिनेशन तैयार कर दिया गया है कि साहब अगर आप कांग्रेस को वोट देते हैं तो आप सेक्युलर है, आप एनसीपी को वोट देते हैं तो आप सेक्युलर है। यही वो एमआईएम पार्टी है कि उत्तराखंड में 1 करोड़ रुपए का वो रिलीफ लेके जाती है, लेकिन मीडिया इन इश्यूज को हाईलाइट नहीं करता है। मुझे यकीन है कि इंटरव्यू के दौरान आप मुझसे ये भी सवाल करेंगे कि साहब उनका जो भाषण था वो भाषण भी ऐसा था, आप उस भाषण से ये है। नहीं, बिल्कुल नहीं इम्तियाज जलील, वो ती चूक मी अजिबात करणार नाही, कारण तुम्ही किती हुशार पत्रकार आहात याची मला पूर्ण जाणीव आहे। तुम्ही किती चांगले उमेदवार आहात हे तुमच्या मतदारांनी सिद्ध केलेलं आहे। फक्त मला एवढंच सांगा, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला हिंदू एरियातनं किती मतं पडली आणि मुस्लिम एरियातनं किती मतं पडली, आणि तुमच्या प्रचारामध्ये धर्म अजिबात नव्हता असं एकदा जाहीर करून टाका। माझं काहीच म्हणणं नाही आहे, गो अहेड। डॉक्टर साहब मेरे फेसबुक पेज के ऊपर आप चले जाइएगा तो उसमें आप देखेंगे कि कितने नॉन मुस्लिम लोगों ने उसके ऊपर कमेंट किया है कि वी फुली सपोर्ट यू। औरंगाबाद में मेरी जब कैंपेनिंग चल रही थी तो ऐसे कितने नॉन मुस्लिम्स मेरे फ्रेंड्स हैं, मुझे जानने वाले हैं, जो बचपन से मेरे साथ स्कूल में कॉलेज में पढ़े हैं, जो मेरे साथ काम किए हैं, मीडिया में काम करने वाले कितने लोग हैं, पूना में मेरे साथ जितने भी मीडिया के काम करने वाले लोग थे, ये सभी लोगों ने मुझे सपोर्ट किया है और ओपनली सपोर्ट किया है, किसी ने पीछे से आकर नहीं किया है। अगर आप फेसबुक पेज के ऊपर अगर आप जाकर देखेंगे तो कितने लोगों ने तो ओपनली उसमें कमेंट किया है। सीनियर जर्नलिस्ट है उसमें, कई जर्नलिस्ट ऐसे थे जिन्होंने मुझसे ये कहा था कि इम्तियाज जी अगर आपको जरूरत पड़ी तो हमें बुलाइए, हम आपके स्टेज के ऊपर खड़े रह के हम स्पीच देंगे। मैं मानता हूं कि हर पार्टी के अंदर कुछ अच्छाइयां होती है, कुछ बुराइयां होती है, लेकिन सिर्फ अगर हम बुराइयों को हाईलाइट करेंगे। एक लक्षात ठेवा इम्तियाज, मी अतिशय प्लेन सिंपल लवल मनाने तुमच्याशी चर्चा करतोय। आता तुमच्या पक्षाबद्दल कुठलाही पूर्वग्रह माझ्या मनामध्ये नाही। तुमचा पक्ष अत्यंत थोर आहे, म्हणूनच तुमच्यासारखा अत्यंत शिकलेला मुस्लिम तरुण त्याच्याकडे आकर्षित झाला। तुम्ही जे आता म्हणलात ब्रेकवर जाण्यापूर्वी एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही, तुम्हाला मुस्लिम भागात किती मतं आणि हिंदू भागात किती मतं मिळाली याचं उत्तर दिलेलं नाही। मी तुम्हाला आणखी अडचणीत आणू शकत नाही। औरंगाबादची जनता ही पाहते, मराठी जनता ही पाहते, त्यांना त्याचं उत्तर तुम्ही टाळल्यामुळे मिळालेलं आहे। फक्त एवढंच सांगतो, या देशामध्ये एक मुस्लिम पंतप्रधान, एक मुस्लिम राष्ट्राध्यक्ष आणि एक दलित राष्ट्राध्यक्ष हे देखील काँग्रेसनी बसवले होते। फक्त केवळ दलित एका नांदेड शहरापुरती गोष्ट नव्हती, तर या देशाच्या राष्ट्रप्रमुखाची गोष्ट होती। अनेक मतभेद असूनही काँग्रेसने हे कृत्य केलेलं होतं, याची जाणीव आपल्यासारख्या अत्यंत हुशार, चाणाक्ष, इतिहासाचा अभ्यास असलेला, वर्तमानात वावरणाऱ्या आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या पत्रकाराला निश्चित असेल। या सगळ्याचा लेखाजोखा आपण मांडूया का ब्रेक नंतर। कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। आपण पाहताय महाराष्ट्राचा रणसंग्राम। महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपलं स्वागत। या चर्चेमध्ये आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण येत आहेत। मधु चव्हाण हे भायखळ्यामधून एमआयएमच्या उमेदवारासमोर पराभूत झाले आहेत, तेही आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सामील होणार आहेत। त्यांनाही आपण या सगळ्याबद्दल विचारणार आहोत। आपल्याबरोबर अब्दुल रहमान अंजारी आहेत। अब्दुल रहमान अंजारिया, दलितांना साथ देणाऱ्या, मुसलमानांना आवाज देणाऱ्या, मुस्लिम समाजाला एक प्रकारे युवकांना स्थान देणाऱ्या अशा एका चांगल्या संघटनेला तुम्ही सपोर्ट का बरं केला नाही एमआयएम सारख्या? बघा, मी एवढंच विचारतो, आता सन्माननीय आमदार साहेब बसलेत, त्यांना शुभेच्छा देऊन की एमआयएमनी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30 लोकांना तिकीट दिली, त्याच्यात हिंदू भाई किती होते? बरोबर आहे। इम्तियाज अली दुसरा, इम्तियाज अली, हा बरं चला पहिला प्रश्न घेतला, हिंदू भाई किती होते? दुसरा की मी ही मान्य करतो की मुस्लिम समाजावर 60 वर्षात अन्याय झाला आहे, परंतु ज्याप्रमाणे आता ते म्हणालेत की भाषांची चर्चा करायची नाही, मी पण त्या भाषांच्या विषयात जात नाही, परंतु हैदराबादमध्ये झालेला भाषण आणि परत त्या व्यक्ती महाराष्ट्रामध्ये येतो आणि जर दुसरा कोणीही व्यक्ती, कुठलाही समाज किंवा कुठलाही धर्म किंवा कुठलाही संघटन बदल असे शब्द वापरणार तर त्याचा किती तीव्र विरोध होतो। माझा आपल्या या मंचा माध्यमातून प्रश्न आहे की एमआयएमचा विरोध कुठल्याही प्रकारे, कुठलाही कट्टरवाद
पक्षां किंवा आपण त्याला सांगणार की बाबा असे पक्ष जे त्यांची वेगळी विचारधारा असते किंवा संघटन त्यांच्याकडनं का झालेला नाही. इम्तियाज अली, वाय व्हेरी इझी एंट्री हॅज बीन गिव्हन. बरोबर आहे. इम्तियाज अली, तुम्ही अत्यंत विचारपूर्वक या संस्थेने प्रवेश केलेला, या त्यांचं आमदारकीचं तिकीट आपण स्वीकारलं. त्या संघटनेने महाराष्ट्रामध्ये, आपण इतिहासात जाऊया नको, त्यांनी नांदेडमध्ये काय केलं, बाळासाहेबांच्या श्रद्धांजलीला विरोध का केला, राष्ट्रगीताचा अवमान का केला, हे सगळे मी हिशोब आता मांडत नाही आहे. ते आपण अडचणीचे मुद्दे आहेत, ते आपण चर्चेला घेऊया नको. आपण आत्ता काय चालू आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. त्यांनी असा, आणि ते अत्यंत जबाबदार, अब्दुल रहमान अंजारे हे अत्यंत जबाबदार लिबरल मुस्लिम फेस आहेत. त्यांनी असा प्रश्न विचारला की तुमच्या या सगळ्या तिकिटांमध्ये हिंदू भाई किती होते, याचं उत्तर आपण काय द्याल? देखिए डॉक्टर साहब, मैं ये बताना चाहता हूँ कि MIM यहाँ पर जो आई है वो ऐसे कम्युनिटीज़ के लिए आई हुई है जिन्हें टोटली निगलेक्ट किया गया था. मुसलमानों का रिप्रेजेंटेशन आपने खुद अपने आंकड़ों में बताया है कि आपको कॉरपोरेटर्स बना दे रहे हैं, MLA और MP बनाने की बात आ रही है तो वहाँ पर आपका कोई रिप्रेजेंटेशन नहीं. दलितों के लिए आपका कोई रिप्रेजेंटेशन नहीं है. कांग्रेस और राष्ट्रवादी ये कहती है कि साहब आप हमें वोट देते रहिए लेकिन MLA MP हम आपको नहीं बना सकते हैं. दूसरे कम्युनिटीज़ का पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन है, दलितों का नहीं है, मुस्लिम्स का नहीं है. हमने उस चीज को लोगों के सामने रखा है कि क्या ये जरूरत नहीं है कि आपका भी MLA होना चाहिए, आपकी कम्युनिटी का भी एक MP होना चाहिए. और मैं सिर्फ दलित और मुस्लिम्स की बात नहीं कर रहा हूं. क्यों नहीं आप एक आध क्रिश्चियन को बना के भेजते हैं, क्यों नहीं आप एक सरदार के रिप्रेजेंटेशन को भेजते हैं. आप दीजिएगा पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन, उन्हीं लोगों को भी दीजिएगा. सबको ये महसूस कराइएगा कि इस देश के हम भी नागरिक है, हमारा भी जो से है वो मायने रखता है असेंबली और पार्लियामेंट में. लेकिन ऐसा नहीं हो रहा है, और जब ऐसा नहीं हुआ है तो लोगों को एहसास हुआ है ये, इसीलिए लोग एक साथ मिलकर आए हैं. दलितों को शोलापुर के अंदर टिकट दिया गया, मालेगांव नांदेड़ में एक मुस्लिम एक दलित को टिकट दिया गया, औरंगाबाद में 2 मुस्लिम एक दलित को टिकट दिया गया है. तो ये वो कम्युनिटीज है जिनका रिप्रेजेंटेशन नहीं हो रहा है, जिनका इस्तेमाल तो भरपूर हो रहा है. आप सत्ता में आते ही है इनके वोटों के बल के ऊपर. लेकिन इम्तियाज जी, आपलं म्हणणं मांडलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यानंतर विशेषतः नरेंद्र मोदींनी मुसलमानांच्या विरोधात किती वक्तव्य केली, मुसलमानांच्या विरोधात जातील अशा प्रकारचे कुठली कृत्य किंवा कायदे केले, किंवा आत्तापर्यंतचा जरी मराठवाड्याचा इतिहास पाहिला, मला माहिती आहे याच्यावर त्यांचं उत्तर काय असणार आहे. मग ते अब्दुल सत्तार असतील काँग्रेसचे, परभणीचे बाबाजानी दुर्राणी असतील, किंवा आत्ता जे शेख शिक्षक मतदारसंघात शेख म्हणून आहेत, हे सगळे आमदार हे मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करत नाहीत असंही ते म्हणतील. त्याच्याबद्दलही मी त्याला काही प्रतिवाद करणार नाही आहे. पण आता या क्षणाला जे केंद्रात सरकार आहे त्यांची मुस्लिम विरोधी कृत्य मला सांगा. एकही कृत्य नाही. उलट भारतीय जनता पक्षाबद्दल त्या ठिकाणी गैरसमज दूर होतील अशा तऱ्हेचे अनेक वक्तव्य केलेले आहेत. त्यांना काँग्रेसने विशेषतः अनेक ह्या दंगलीबद्दल त्या ठिकाणी जे दुर्दैव होतं या देशातलं, महाराष्ट्रातलं किंवा आपलं गुजरातमधलं, परंतु तसं जर असतं तर आज यांनी सुरत किंवा अहमदाबाद किंवा वडूद तिथल्या गुजरातमधल्या मुस्लिम बाहुल्य असलेल्या सगळ्या त्या ठिकाणी विभागात गेल्यास ते सांगतील की आप बाहर के लोग आए, इधर आप हमें बेवकूफ या गुमराह मत बनाइए. आज त्या ठिकाणी माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात समाज जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, ते सगळ्या तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत. नाहीतर सुरत वगैरे किंवा तिथे मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मतदारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडूनच आले नसते. आता माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत ॲडव्होकेट पठाण त्या ठिकाणी हे अजिबात आघाडीवर नव्हते, 4थं 5वं होतं. अनेक मतदारसंघामध्ये यांना झिरो का होती. बोहरी बाहुल्य असलेलं त्या ठिकाणी वॉर्ड्स होते, खोजा असलेले वॉर्ड होते, मेमन होते. त्यांनी भरभरून मला मतं दिलेली आहेत त्या ठिकाणी. यांना का दिली नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला मतमोजणी संपली, मी अभिनंदन केलं, कारण मी लोकशाहीवादी आहे. ते एक सुशिक्षित पठाण निवडून आल्याबद्दल मला त्यांचा व्यक्तिगत काही द्वेष नाही. परंतु त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर डाव्या बाजूला आगरीपाड्याला अल्लाहू अकबर तलवारी काढल्या गेल्या. हे अल्लाहू अकबर तलवारी काढल्या गेल्या. आणि मला जी माहिती मिळालेली आहे ती, इम्तियाज जी, आपली जी मिरवणूक निघालेली होती त्या मिरवणुकीतही अल्लाहू अकबर या घोषणा दिलेल्या होत्या. त्या घोषणेला माझा विरोध नाही. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की त्या घोषणा जर जय भवानी जय शिवाजी याला प्रत्युत्तर म्हणून असतील तरी सुद्धा मी एक वेळ तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. फक्त
जय भवानी जय शिवाजी असं म्हणणारे आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत असा टेंभा मिरवत नाहीत, तेवढा टेंभा मिरवणं आपण केव्हा सोडणार आहात एमआयएमच्या झेंड्याखाली, एवढं फक्त मराठा जनतेला सांगा. इम्तियाज जी. नहीं सॉरी डॉक्टर, क्या आप अपना सवाल रिपीट करेंगे? आत्ता मधुभाईंनी असं सांगितलं. मधुभाई तुम्ही काय बोललात ते पुन्हा त्यांना ऐकवा, शेवटचा भाग. मैंने कहा आपको भाई साहब कि मैं समझ सकता हूं कि आपको भारतीय जनता पार्टी के गुजरात राज्य में मुस्लिम मेजॉरिटी है, वहां से मुस्लिम एमएलए चुन के क्यों गए? यदि आप वहां जाके लोगों को बोलोगे तो आप वो कहेंगे आपको कि हमें गुमराह मत बताइए. एक इंसान करके आंखों के सामने रखकर आर्थिक और सामाजिक नीतियों का उल्लंघन वहां किया गया है. जब मेरे इलेक्शन में भाईकाला से पठान साहब चुन के आए तो नीचे आने के बाद तलवारें वगैरह निकाल के वहाँ अल्लाह अकबर बोले तो हमें कोई इतराज नहीं है, मैं उनका आदर करता हूँ. लेकिन वो घोषणाएं दी गई और मुझे यदि होता तो आपको 0 वोट्स मिले हैं और हिंदू एरिया से और जो मुस्लिम भाई रहते हैं जैसे खोजा आजी है, बोहरा है और इम्तियाज जी हाच तर खरा सवाल आहे. तुमच्याही विजयाच्या मिरवणुकीत अल्लाह अकबरच्या घोषणा दिलेल्या होत्या, त्याच्याबद्दलही मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा जगण्याचा मार्ग आहे, तो तुमचा विजयाचा आनंद व्यक्त करण्याचा मार्ग आहे. कदाचित तुम्ही असंही सांगाल की ती जय भवानी जय शिवाजीला असलेली आमची प्रतिक्रिया आहे, त्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. फक्त मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की जय भवानी जय शिवाजी म्हणणारे आम्ही निधर्मवादी आहोत असं कधी म्हणत नाहीत, ते ठोक हिंदुत्ववादी आहोत असं म्हणतात. तुम्ही तेवढं फक्त सांगून टाका आणि निधर्मीवाराचा जो तुम्ही पांघरून घेतलेला आहे तेवढं फक्त महाराष्ट्रा समोर काढा किंवा ते आणखी ओढून घ्या, एवढाच फक्त माझा सवाल आहे. डॉक्टर साहब, ये जो 50,000, 60,000, 1 लाख की भीड़ जमा होती है तो उसमें किस तरह के नारे लगाए जाते हैं, उसके ऊपर कंट्रोल होना चाहिए. अगर एमआईएम में अगर इस तरह के नारे लगे हैं, कोई गलत नारा लगा है तो उसके ऊपर रोक लगनी चाहिए. अल्लाह अकबर कोई गलत नारा नहीं है. अगर आप शिवसेना वाले अगर कोई नारा लगाते हैं, किसी के धार्मिक भावनाओं को ठेस नहीं पहुंचना चाहिए, ये इसका ध्यान रखना चाहिए. मैं मधु चौहान साहब से एक सवाल करना चाहता हूं कि कुछ ही महीनों पहले लोकसभा के चुनाव हुए थे. एक मिनिट मधु चव्हाण से नरेंद्र मोदी मधु चव्हाणला एक मिनिट इम्तियाज अली मधु चव्हाणला प्रश्न जरूर विचारा. फक्त आम्ही धर्मनिरपेक्ष नाही एवढं फक्त मला सांगा, नाहीतर मग जे जय भवानी जय शिवाजी म्हणतात ते आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत असं कधीही म्हणत नाहीत. तुम्ही अल्लाह अकबर म्हटल्यानंतर धर्मनिरपेक्ष म्हणता, याच्यावर माझा प्रश्न आहे, बाकी काही नाहीये. तुमच्या अल्लाह अकबरला माझा मुळीच आक्षेप नाहीये. नहीं डॉक्टर साहब, मैं डिबेट को थोड़ा सा एक बड़ा रूप देना चाह रहा हूं. एक स्लोगन्स जो है वो स्लोगन्स के बारे में ठीक है, उसके ऊपर क्या स्लोगन होना चाहिए क्या नहीं होना चाहिए करके. मधु चौहान साहब ने जो मुझे कहा है कि गुजरात से एमएलए चुन के आते हैं, मैं उनसे एक सवाल करना चाहता हूं. 2014 का जो लोकसभा का चुनाव हुआ था उसमें नरेंद्र मोदी की वेव थी, बीजेपी की वेव थी पूरे कंट्री के अंदर, और हर बीजेपी का आदमी जो इलेक्शन लड़ा है वो चुनकर आ गया है. अगर आपकी पार्टी इतनी सेक्युलर है, अगर इसके अंदर हर कोई जीत के आ सकता है, तो मुझे ये बताइएगा कि सिर्फ शाहनवाज हुसैन नाम का एक मुस्लिम एमपी हार जाता है, बाकी सब जीत कर आ जाते हैं, और मुझे ये बताया जाता है कि नहीं साहब दूसरे लोग हैं तो मुसलमानों को वोट नहीं देते हैं. तो आप अगर किसी को, शाहनवाज हुसैन आपकी पार्टी के सीनियर लीडर थे, आपकी जिम्मेदारी थी कि आपने ये इंश्योर करना चाहिए था अपना सेक्युलरिज्म बताने के लिए कि नहीं हम इन्हें जिता कर लेके आएंगे. लेकिन नहीं, सारे लोग चुनकर आ जाते हैं, शाहनवाज हुसैन हार जाता है और आप हमसे सवाल करते हैं कि नहीं साहब हम तो सेक्युलर हैं, गुजरात में एमएलए बना है, बहुत अच्छी बात है. लेकिन आय मस्ट कॉम्प्लिमेंट यू. एखाद्या वकिलानं आपली बाजू मांडावी तशी अत्यंत उत्तमरित्या वादाला प्रतिवाद तुम्ही उभा केलाय, प्रश्नाला उत्तर न देता. याच्यावर निश्चितच मधु चव्हाण बोलतील आणि मीही काही मतच मांडेन, पण एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पाहत राहा झी24 तास. आपण पाहता महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर आज अत्यंत मान्यवर आणि अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याबरोबर आहेत. मधु चव्हाण, धवल कुलकर्णी, अब्दुल रहमान अंजारिया आणि इम्तियाज जलील, एमआयएमचे महाराष्ट्रातले औरंगाबाद येऊन निवडून आलेले आमदार. आत्ताच त्यांनी ब्रेकवर जाण्यापूर्वी मुसलमानांच्या राजकारणातल्या रिप्रेझेंटेशनचा मुद्दा मांडलेला होता आणि तो अत्यंत चपखलपणे आणि चतुरपणे आणि योग्य मांडलेला होता. मुसलमानांना रिप्रेझेंटेशन मिळत नाही. मगाशी धवल कुलकर्णी यांनी सांगितलं की पूर्वी 10 आमदार होते, आता 9 आमदार आहेत. सवाल असा आहे की ज्या 85% हिंदूंना आतापर्यंत सहजरित्या रिप्रेझेंटेशन मिळत होतं, त्यांचे तरी प्रश्न स्वातंत्र्यानंतर सहजपणे सुटलेले आहेत का, या सगळ्यावर मतं जाणून घेणार आहोत मधु चव्हाण यांची. मधु चव्हाण. इम्तियाज भाई, मी आपल्याला विचारू इच्छितो की एखाद्याला रिप्रेझेंटेशन मिळालं तर त्याची स्थिती बदलते असे नाही. या देशातले राष्ट्राध्यक्ष सुद्धा, राष्ट्रपती महोदय सुद्धा, माननीय झाकीर हुसेनजी, APJ अब्दुल कलाम हे सगळे होते. त्याच्यामुळे स्थिती बदलत नाही.
तर तुम्ही आता एकच उदाहरण देतो, ज्या भायखळा मतदारसंघातून पठाण निवडून आले आहेत त्यांनी कधीही त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली नाही. त्या मतदारसंघामध्ये अतिशय गलिच्छपणा आहे. मुस्लिम बंधू ज्यांच्या चाळी तुटलेल्या आहेत, वर्षानुवर्ष ट्रान्झिट कॅम्पमध्ये खितपत पडले आहेत, तिथे प्रश्न आहेत जुन्या चाळींचं त्या ठिकाणी पुनर्वसन करणं, जुन्या चाळींचं निर्माण करणं. तिथे जुन्या चाळी विकत घेऊन बिल्डर्सनी त्यांना वेटीस धरलेलं आहे. तिथे त्यांना सामाजिक आर्थिक नागरी जीवन चांगलं देणं, त्यांना तिथे गार्डन्स देणं, चांगल्या शाळा देणं, या प्रश्नाची चर्चा आपल्या व्यक्तीने केली नाही. प्रश्नाची चर्चा कुठली केली? मला ही चर्चा पुढे नेऊ द्या. इम्तियाजजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या प्रचारात जे अनेकदा आमचे प्रतिनिधी तुमच्या प्रचाराच्या सभांना हजर होते, त्यांनी तुमच्या प्रचारातले प्रमुख मुद्दे जे तुम्ही मांडवर होतात, सातत्यानं मुद्दे मांडवर होतात, प्रामुख्याने मुद्दे मांडवर होतात, त्या मुद्द्यांची एक जंत्री माझ्याकडे दिलेली आहे. ती जंत्री फार इंटरेस्टिंग आहे. पोलीस कस्टडीमध्ये सर्वात जास्त जे मृत्यू होतात मुसलमान युवकांचे ते महाराष्ट्रात होतात. NCP आणि काँग्रेस यांनी मुस्लिमला वापरलं. अनेक मुस्लिम तरुणांना टेररिस्ट म्हणून पकडलं गेलेलं आहे, परंतु त्यांच्यावर अजून कुठल्याही प्रकारचं दोषारोपण झालेलं नाही. ते दोषी किंवा गुन्हेगार सापडलेले नाहीत. फार मोठ्या प्रमाणावर मुस्लिम आज पकडले गेले आहेत यूथ सस्पेक्ट म्हणून. ही वस्तुस्थिती आपण अत्यंत चांगल्या रीतीनं या समाजापर्यंत पोहोचवलीत. आणि त्यानंतर या सगळ्याला वाचा फोडण्याकरता मी तुम्हाला एक व्यासपीठ मिळून देतोय, मी तुमच्या हक्काचा आमदार आहे असे तुम्ही विचार मांडलेत. याच्यात डेव्हलपमेंट नावाची गोष्ट आहे कुठे? औरंगाबादमधल्या मुसलमानांची स्थिती, त्यांच्या घरांची स्थिती, त्यांच्या एज्युकेशनची स्थिती, एज्युकेशनमधून गळतीची स्थिती, बालमृत्यूची स्थिती, किंवा रफिक झकेऱ्यांचा आदर्श ठेवत एखादी संस्था उभी करणं, याच्यापैकी नेमकं आपण काय सांगितलं मतदारांना? काही सांगितलं नाही याच्यापैकी. एक मिनिट त्यांचं उत्तर ऐकूया. डॉक्टर साहब, मैं आपको क्लियर बता दूं कि मेरे स्पीचेस के अंदर ये भी मुद्दे थे. मैं आपको वो क्लिप्स भी दिखा दूंगा जहां पर मैंने कहा था कि हम डेवलपमेंट की जो बात कर रहे हैं वो शहर के डेवलपमेंट की बात कर रहे हैं. औरंगाबाद में अगर आप आकर देखेंगे, 11 साल पहले जब मैं ये शहर छोड़कर गया था तो ये शहर था. आज 11 साल के बाद जब मैं आता हूं तो यहाँ पर कांग्रेस के भी, शिवसेना के भी, बीजेपी के भी MLA थे. आप औरंगाबाद की सड़क के ऊपर चल के दिखाइएगा, यहाँ सड़क नहीं सिर्फ खड्डे नजर आते हैं. ये वही शहर है जहां पर 100 मर्सिडीज गाड़ियां आई थी एक ही दिन में, वर्ल्ड रिकॉर्ड बनाया गया था. लेकिन उस सड़क के ऊपर चलने के लिए क्या वो गाड़ियां हैं? आप ये आकर देखिएगा. और मैं इसके लिए सिर्फ उन नेताओं को जिम्मेदार नहीं ठहराता हूं, मैं जी न्यूज के उन रिपोर्टर्स को भी जिम्मेदार ठहराता हूं जिस तरह वो मुझसे आज सवाल कर रहे हैं, या दूसरे मीडिया के जो रिप्रेजेंटेटिव मुझसे सवाल कर रहे हैं कि मैं क्या करूंगा. मैं तो करूंगा जो मेरे 1 साल के बाद आप मुझसे सवाल करिएगा. लेकिन पिछले 15 सालों में, पिछले 2 साल के अंदर ये जो नेता है, इन्होंने इस शहर की हालत जो बद से बदतर करी है, उनके बारे में आप लोग क्यों नहीं सवाल उठा रहे? उन्हें भी कटघरे में खड़े करिए और पूछिएगा कि ये सड़क का जब कॉन्ट्रैक्ट निकलता है तो कितना पैसा नेताजी आप अपने घर ले जाते हैं, कितना कॉन्ट्रैक्टर साहब अपने जेब में, इंजीनियर साहब कितना अपने जेब में ले जाते हैं. साहब, करप्शन का ये इम्तियाजजी, पॉइंट वेल टेकन. फक्त मला एवढं तुम्ही सांगा, 11 वर्षापूर्वी तेव्हा तुम्ही नंतर या शहरात आलात, त्या 11 वर्षामध्ये या शहरात कुठलीच वाढ झाली नाही. यातला एअरपोर्ट बदलला नाही, इथले उद्योगधंदे वाढले नाही, तिथला GDP वाढला नाही, इथे मार्केट वाढली नाही, इथे कुठल्याही प्रकारचे ग्रोथ विकास झाला नाही, शाळा उघडल्या नाहीत, हॉस्पिटल उघडली नाहीत, इथे कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल उघडलं गेलं नाही, या शहराचा आणखीन सत्यानाश झाला असं तुम्हाला सांगायचं आहे? मग असं असेल तर तुमच्या व्यतिरिक्त जे त्या पक्षांचे उमेदवार निवडून आले ते आमदार निवडून कसे आले? डॉक्टर साहब, मैं ये नहीं कह रहा हूं कि यहाँ पर डेवलपमेंट नहीं हुआ है. अगर आप डेवलपमेंट फ्लाईओवर बना दिए हैं तो उसे डेवलपमेंट नहीं. मेरा सिर्फ ये कहना है कि हिंदुस्तान में जो हमें बेसिक चीजें चाहिए वो है, एक अच्छी सड़क चाहिए, पानी चाहिए, 3-3 दिन बाद, 4-4 दिन बाद पानी आता है. यहाँ पर लाइट की स्थिति देखिएगा क्या है. जो कचरे का हालत ये है कि यहाँ पर कचरा उठाने के लिए कोई ये नहीं है. मैं ये मानकर चलता हूँ, एक औरंगाबाद में 2 औरंगाबाद बसते हैं. एक औरंगाबाद वो है जहाँ पर सबको सब कुछ अच्छा दिखता है, और एक दूसरा वो औरंगाबाद है जहाँ पर मैं रहता हूँ, वहां पर सिर्फ गंदगी दिखती है, वहां पर सिर्फ खड्डे खराब दिखते हैं, सड़क वहां पर नहीं नजर आती है. तो डॉक्टर साहब, मैं ये सवाल करना चाह रहा हूं, और सवाल ही नहीं कर रहा, आप खुद आइए और आकर स्टडी करिए और देखिएगा कि एक शहर के अंदर 2 शहर कैसे बसते हैं. और सिर्फ औरंगाबाद की हालत नहीं है. इम्तियाज जी, डेव्हलपमेंट हा जर तुमचा निवडणूक लढण्याचा मुद्दा असेल
तर त्यासाठी MIM सारखी डेव्हलपमेंट ओरिएंटेड संस्था तुम्ही निवडणं, याबद्दल तुमच्यासारख्या हुशार MBA मुस्लिम तरुणाचं आणि व्यवसाय बंधूचं मी खरोखरच स्वागत करतो. आत्ताबरोबर आणखीन आपल्यावर आता स्वागत करण्यासाठी आलेले आहेत हुसेन दलवाई, काँग्रेसचे खासदार. हुसेन दलवाई, ट्रॅफिकमुळे आपण उशीर आलात, परंतु ह्या चर्चेचा गोषवारा आता आपल्याला कळलेला असेल, कानावर आला असेल किमान आत्ताच्या या चर्चेवरून. एक प्रकारे काँग्रेसने जो अल्पसंख्याक वाद जोपासला किंवा या देशातली हिंदू कट्टरता फोफावते असा जो काही एक मोदी आल्यानंतर प्रचार झाला किंवा अंडरकरंट होता, किंवा मुसलमानांना रिप्रेझेंटेशन देण्यामध्ये, त्यांच्या भावनांचा आदर करण्यामध्ये, किंवा ज्या मुस्लिम युवकांना टेररिस्ट म्हणून पकडलं गेलं त्यांची योग्य वेळेवर खटले चालवून त्याचा निकाल काढण्यात कुठेतरी काँग्रेस सरकारला अपयश आलं. त्याचा फटका भाजपला जास्त बसला नाही, भाजपला फार कमी ठिकाणी बसलेला आहे, परंतु SP आणि काँग्रेस या दोघांची वोट बँक पूर्णपणे तुटली. काय सांगाल? काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाकडे व्होट बँक म्हणून पाहतं असं सातत्याने भाजपवाले बोलतात. ते काय खरं नाही आहे. परंतु एक खरं आहे की आणि इम्तियाज भाई बोलले त्याच्यामध्ये तथ्य बरंच आहे. पण मुसलमानांच्या वस्त्यांमध्ये डेव्हलपमेंट ही जवळजवळ बऱ्याच वेळा नसते, हे खरंच आहे. आणि औरंगाबादला मी नेहमी जात असतो, ज्या भागामध्ये मुस्लिम राहतो तिथे फारशी डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसत नाही. मी पूर्णियाला होतो निवडणुकीचा एक ऑब्झर्वर म्हणून, आणि मला लक्षात आलं की पूर्णियासारख्या शहरामध्ये मुस्लिम वस्तीमध्ये अजूनही इलेक्ट्रिसिटी नाही. हे जे मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला कुठे ना कुठेतरी सरकार, माझा पक्षही जबाबदार आहे असं मी म्हणेन, पण त्याचबरोबर मुस्लिम समाजही तितकाच जबाबदार आहे. मला आपण जो प्रश्न विचारला तो इम्तियाज भाईंना विचारतो. मला ते निवडून आले त्याचा आनंदच आहे. इथे पठाण आले, हे दोघेही अतिशय शिकलेले आहेत, समाजाचे प्रश्न समजतात, आणि समाजाच्या प्रश्न समजत असताना ह्या दोघांना मी कम्युनल बोलणार नाही. पण ज्या पक्षातर्फे ते निवडणूक लढले तो कम्युनल पक्ष आहे हे सुद्धा त्यांनी विसरून चालणार नाही. आता ते कशा रीतीने हे पुढचं राजकारण करतात मला माहिती नाही. आता मुसलमानांचं मानता की हे कम्युनल आहे म्हणून? हा प्रश्नच नाही. रजाकारातून आलेला हा पक्ष आहे, ह्याच्यात काहीच संशय नाही. आणि अकबरुद्दीन ज्या पद्धतीने भाषणं करायचे आणि त्याला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायचा, नारेबाजी ज्या प्रकारे व्हायची, अशा प्रकारची नारेबाजी व्हायची, ऊपर छाता नीचे छाया, भाग हिंदू ओवेसी आया, असं हे मी ऐकलं नाही. पण नारे तकबीर अल्लाहू अकबरची तिथे काय, म्हणजे जिथे राजकारणाचा भाग आहे तिथे असे धार्मिक नारे देण्याची काही गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही. मुख्य भाग असा आहे की अकबरुद्दीन ज्या पद्धतीने बोलायचे, मी प्रत्यक्ष ऐकलेलं नाही पण बरेच लोक मला म्हणाले आणि मुस्लिम समाजातले लोक बोलले की बहुती मुस्लिम समाजाचंच नुकसान होणार आहे. आणि ते जे भाषा वापरतात ती BJP आणि हिंदुत्ववाद्यांना ती फारच आवडत असेल. कारण एका अर्थाने त्यांना जी दरार निर्माण करायची आहे त्याच्यामध्ये जी समाजामध्ये फूट पाडण्याचं जे त्यांचं राजकारण आहे त्याला हे खत पाणी घालण्याचं डबल प्रकरणी तुम्ही या सगळ्याचा अत्यंत जवळून अभ्यास केलेला आहे. हे सगळं या देशाच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी किंवा या देशामध्ये विकासाच्या वातावरणात या देशाला नेण्यासाठी लाभकारक आहे, हानिकारक आहे? मला असं वाटतं की या 18 महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, पुढच्या काही महिन्यात औरंगाबादेतल्या निवडणुका आहेत. या औरंगाबादच्या निवडणुका आहेत, अशा प्रकारच्याच घोषणा होणार आहेत, अशा प्रकारचा प्रचार होणार आहे का या निवडणुका डेव्हलपमेंटच्या आधारावर MIM लढवेल असं आपल्याला वाटतं? बघा कसं आहे की इम्तियाजभाईंनी काही मुद्दे जे मांडले की मुस्लिम समाजाच्या विकासाच्या बाबतीत मागे वगैरे 100% बरोबर. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की कुठेतरी या पक्षाची मुळं ही रजाकार चळवळीमध्ये आहेत, की जी चळवळ ज्या चळवळीला भारतामध्ये सामील व्हायचं नव्हतं. म्हणजे हैदराबाद हे जे निजाम स्टेट होतं पूर्वी, ते भारतात येऊ द्यायचं नव्हतं. त्यांना एक तर स्वतंत्र राहायचं होतं किंवा पाकिस्तानात जायचं होतं. आणि तिथल्या हिंदूवर त्यांनी प्रचंड अत्याचारही केला होता, इतिहास आहे. त्यामुळे कुठेतरी हा पक्ष जो आहे याची मुळं अशी एकदम एका हार्डलाईन आयडिओलॉजीमध्ये असल्यामुळे तो पक्ष किंवा त्या पक्षाची वाढ ही महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी सुद्धा किती पोषक आहे हा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन हवं वगैरे इतपत योग्य आहे, म्हणजे त्यात काही दुमत असू शकत नाही. पण त्याच वेळेला मला वाटतं की एक समजून घेणं गरजेचं आहे की ॲव्हरेज मुसलमान जो आहे, कॉमन मुस्लिम, तर ह्याचा सगळ्यात मोठा मित्र हा कुठला कट्टरवादी मुस्लिम नेता नसून या देशात बहुसंख्य प्रमाणात असलेला लिबरल हिंदू आहे. आणि दुसरं कसं आहे की आता मोदीबद्दल ते म्हणतात किंवा दंगली याच्यापूर्वी झाल्या आहेत,
तर मला असं सांगावं असं वाटतं की विषावर विषाचा उतारा असू शकत नाही. बरोबर आहे. एखादा हमीद दलवाईंसारखा इतका मोठा स्टॉलवर्ट नेता महाराष्ट्रात होऊन गेला, भारतात होऊन गेला, रफिक त्यांचे झकेरी आहे. विचार त्यांचे ज्या विचार मला भूमीतनं वाटतं आता एमआयएम येते त्या भूमीतलेच रफिक झकेरी आहेत. मला वाटतं त्यांचे विचार ह्या सगळ्या कम्युनलिझमवर उतार्या आहेत. म्हणजे मेजॉरिटी कम्युनलिझम असेल किंवा मुसलमानांमधला अंतर्गत जो कट्टरवाद आहे याच्यावर तो एक उतारा आहे. अंजरेजी, आपलं हाच प्रश्न आपल्याला आहे की अशा प्रकारे डेव्हलपमेंटच्या आधारावर यापुढे कधीतरी एमआयएम कडून आपल्याला वाटचाल झाल्याची अपेक्षा आहे का? कारण आता तशा प्रकारची वाटचाल होऊ शकत नाही, किंवा ते कम्युनल आहे असं स्पष्ट मत हुसेन दलवाई यांनी व्यक्त केलं. आपण काय सांगाल? इच्छितो की ही जी निवडणुकीमध्ये मतदान एमआयएमला मिळाला आहे तो क्रोध आणि रोष मुस्लिम समाजामध्ये जे गेल्या 15 वर्षापासून थांबलेला होता. एकही सरकारी संस्था, हज कमिटी, मायनॉरिटी कमिशन सोडून वक्फ बोर्ड ही गेले 5 वर्षापर्यंत मुख्यमंत्र्यांनी भरली नाही. अत्यंत निवडणुकीच्या 1 महिन्याच्या तोंडीवर या लोकांनी मुस्लिम आरक्षण आणलेत. त्याचं आजपर्यंत इम्प्लिमेंटेशन नाही. त्याच्यानंतर शेवटच्या म्हणजे उद्या आचारसंहिता लागली तर आज मौलाना आझाद कॉर्पोरेशनमध्ये डायरेक्टर घेतले, आज मायनॉरिटी कमिशनचे आणखी सदस्य लोकांना घेतलं. त्याच्यानंतर अल्पसंख्याक मंत्रींना जे विभाग देण्यात आला ते काम करणारे व्यक्ती आहेत, त्यांना तुम्ही टेक्स्टाईल मिनिस्ट्री दिली. तर हे जे अन्याय झाला त्याचा क्रोध घेऊन लोकांना एमआयएमला मतदान केलं आहे. लोकांना दुःखपात झाली आहे की बाबा काँग्रेस शासनमध्ये मुस्लिम समाजाला न्याय मिळाला नाही. मला वाटतं माझी ही जी गोष्ट आहे, माननीय खासदार साहेब त्याला मान्य करतील की ही रोष लोकांमध्ये जास्त होती आणि त्यांना एमआयएममध्ये एक मार्ग मिळाला आणि आमची उपेक्षा एमआयएमची आहे. जर तुम्ही अल्टरनेट म्हणून येतात तर कृपया करून आपली सेक्युलर भावना, मुस्लिम समाजाची आवाज उठवणे हा आपला अधिकार आहे. त्यांना न्याय देणे हाही अधिकार आहे. या चर्चेचा समारोप करताना जो मुद्दा आणायचा आहे तोच आणताय. या चर्चेच्या समारोपाची एक प्रकारे वेळ झाली आहे, परंतु याच्यावर इम्तियाज भाई तुमचं मत अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही आता आमदार झाले आहात आणि 100% आमदार झाल्यानंतर तुम्हाला याची जाणीव झाली असेल की आपण जसे हिंदूंचे आमदार आहोत तसेच मुसलमानांचे आहोत, ख्रिश्चनांचे आहोत, पारशांचे आहोत, जैनांचे आहोत, या सगळ्यांचे आमदार आहोत. आपण आत्ता जे मत अंजरेजींनी व्यक्त केलं त्याच्याविषयी काय सांगणार आहात? डॉक्टर साहब, अंजरिया साहब ने जो बोला है मेरे को बिल्कुल ऑडियो क्लियर नहीं था, तो आप मुझे सम अप करके बताएंगे उन्होंने क्या कहा है? उन्होंने कहा है कि जिस प्रकार की लैंग्वेज इस्तेमाल हो रही थी उसके चलते आज की तारीख में जो क्रोध था, जो रोष था मुस्लिम समाज का, उसके प्रति आपको वोट मिले हैं, लेकिन आज की जरूरत डेवलपमेंट की है, वो डेवलपमेंट होना जरूरी है. इस प्रकार के उन्होंने विचार प्रकट किए हैं. डॉक्टर साहब, आप एक भी ऐसी हमारी रैली बता दीजिएगा, एक भी पब्लिक मीटिंग बता दीजिएगा, चाहे वो असदुद्दीन अवैसी की हो, अकबर अवैसी की हो, या मैंने जहां जहां पर एड्रेस किया है कि हमने ये कहा है कि नहीं, हम धर्म की राजनीति करने के लिए यहाँ पर आए हैं, हम डेवलपमेंट की बात करने के लिए आए हैं. और जैसा आपने कहा है, डेवलपमेंट जब होता है तो पूरे शहर का होता है. हम ये नहीं कह रहे हैं कि हम सड़क मुसलमानों के लिए अलग बनाएंगे और दलितों के लिए या हिंदुओं के लिए अलग बनाएंगे. हम चाहते हैं कि ओवरऑल डेवलपमेंट होना चाहिए. और जहां तक सेक्युलरिज्म की ये बात होती है तो ये हर वक्त मुसलमानों के ऊपर ये जिम्मेदारी क्यों दी जाती है कि साहब सेक्युलरिज्म का ठेका पूरा आप लोगों ने ले रखा है. बीजेपी को हम ये कहना चाहते हैं, राष्ट्रवादी कांग्रेस को हम ये कहना चाहते हैं, कांग्रेस वालों को ये कहना चाहते हैं कि साहब अगर आप सेक्युलर होते सही मानों में तो एमआईएम को यहां पर आने की जरूरत ही ना महसूस होती. या कार्यक्रमाची वेळ इम्तियाजी पॉइंट वेल टेकन. कार्यक्रमाची वेळ संपत आली. एक शेवटचा शब्द मधु चव्हाण यांच्याकडून. मधु चव्हाण, नाही, मला असं विचारायचं आहे की आमदार साहेब, नागपाड्याला आपल्या त्या ठिकाणी ह्या निवडणुकीची जाहीर सभा झाली, त्यामध्ये तुम्ही 4 घोषणा केल्या. त्या कुठल्या मुस्लिम समाजाच्या हिताच्या होत्या? की बाबरी मस्जिद एक पडली तर काय झाली, आपण 100 बाबरी मस्जिद बनाएंगे, काशी मथुरा में कई जगह भी मस्जिद बनाएंगे. वहाँ आपके जो नुमाइंदा थे, जो उम्मीदवार थे, उनके ऑन बिहाफ ऑफ दैट उम्मीदवार जो कैंडिडेट थे, उनके ओर से बोलने के लिए आए लोगों ने वहाँ भाईका लेके डेवलपमेंट के बारे में कुछ नहीं कहा.
झुग्गी झोपड़ियों के बारे में कुछ नहीं कहा। मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूँ। मी ही चर्चा कार्यक्रमाची वेळ संपत आल्यामुळे हा जो वाद आहे हा वाद वाढवणं शक्य नाही, परंतु एक मात्र नक्की सांगतो, या देशामध्ये धर्माच्या उन्मादावर, जातीच्या उन्मादावर मतं मांडून भावनेच्या लाटेवर निवडून येणं फार सोपं असतं, परंतु वर्षानुवर्ष शांतपणे विकासाचं राजकारण करून निवडून येणं फार फार कठीण असतं. हे जसं हारलेल्या उमेदवारांना आता कळलेलं असेल, तसं जिंकलेल्या उमेदवारांना कळलं तर ज्यांनी मतं दिली त्यांनाही सार्थक होईल की आपण ज्यांना मतं दिली ते कदाचित विकासाच्या वाटेवर येतील, आणि ज्यांनी मतं तुम्हाला दिली नसतील त्यांनाही चुकल्यासारखं वाटत असेल की एका अत्यंत चांगल्या मुस्लिम उमेदवाराला, ज्या झकेरियांच्या भूमीतनं आलेला आहात आपण, त्या झकेरियांच्या भूमीला आणखीन एक झकेरिया आपल्या रूपाने मिळेल एवढ्या सदिच्छा तुम्हाला देतो. आणि या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.